हे आहे दिघा गाव रेल्वे स्टेशन, हार्बर रोडवाला, नेवरी डेव्हलप. मीन्स आता मी पहिल्यांदा आलो आहे. म्हणजे नेवरी डेव्हलपमेंट आमच्या कॉलेजच्या वेळी हे नव्हतं. आमचं कॉलेज होतं श्रीराम पॉलिटेक्निक ऐरोली. आम्हाला चालत जावं लागायचं पट्टीवरनं, कधी कधी अशी परिस्थिती होती. इट इज अ गुड रेल्वे स्टेशन कनेक्टिंग दिघा गाव और कलवा नाका. तिथं असे 2 प्लॅटफॉर्म आहेत आणि तिकडं पण 2 प्लॅटफॉर्म आहेत येण्या जाण्यासाठी. ब्रिज बनवलेला आहे. 1 2 3 4 असे 4 प्लॅटफॉर्म बनवलेले आहेत. हा प्लॅटफॉर्म न्यू बॉम्बे आपल्या हार्बर लाईनला, म्हणजे ऐरोली आणि ठाणे ह्या रेल्वे स्थानकांच्या मध्ये आहे. थोडाफार रिकामा असतो सकाळच्या वेळी का दुपारच्या वेळी. आता मला काम आहे काय म्हणतात ते कलवा नाकाला, तर मी इथं उतरलो. ठाण्याला जाऊन न येता इथं उतरलो आहे. ऐरोलीवर न जातो तर असं आमचं हे दिघा रेल्वे स्टेशन आहे. पब्लिकने इथं कचरा करू नये एवढी विनंती पब्लिकला. ट्रेन प्रत्येक आता थांबते इथं, वाशीला जाणारी, बेलापूरला जाणारी, पनवेलला जाणारी. हे इथं असे 2 व्हीलर पार्किंगची सोय केलेली आहे. सगळेजण 2 व्हीलर इथं पार्क करून बाहेर पडत असतात. दिघा रेल्वे स्टेशन चांगलं सोय केलेली आहे. First time visit to this place, so those who have not visited can see my video and like, subscribe and comment. If you like, comment. If you like, post like. आपको जैसा करना है वैसा करो, टेंशन नहीं. आता मी इथून बाहेर पडत आहे. हे बाहेर पडायचा रस्ता आपल्याला कळव्या नाक्याला जायचं आहे, तर आपण ह्या बाजूने जाणार आहे. एस्केलेटर पण लावलेला आहे पब्लिकला बाहेर पडण्यासाठी. आता पब्लिकला विचारलं मी, तर मला ह्याच रस्त्याने बाहेर पडायचं आहे कळव्या नाक्याला जायला. इथनं बाहेरून रिक्षा मिळेल अशी सोय आहे इथं. चला, आता तुम्ही हा हायवे बघताय. हा ब्रिज आहे, खूप जुना ब्रिज. आणि इथं दिघा गाव रेल्वे स्टेशन हे सुरू झालेलं आहे खूप पूर्वी. आज आपण पहिल्यांदा आलेलो आहे, त्यामुळे इथं बघितलेलं आहे. इथं रिक्षा स्टँड आहे सगळीकडं बाहेर फिरायला. आपण काय जास्त करून चालत जात असतो तिकडं, त्यामुळे आपल्याला काय समज नाही. हा इथं दिघा गाव रेल्वे स्टेशन, ठाण्याचा नेक्स्ट स्टेशन टुवर्ड्स ऐरोली न्यू मुंबई. हे दिघा गाव, तो हे आहे दिघा गावच्या बाहेर पडल्यावर प्रिमाइसेस असा रस्ता आहे. आता मी चाललो आहे कळवा नाकाला. चला भेटूया असंच परत काहीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.